आमच्या जवळच्या जंगलामध्ये गवारेडं आणि गायी भरपूर आहेत. चला त्यांना पाहायला जाऊया. मध्ये पोचलो नाही अजून, खालती पायथ्यालाच आहे. हे बघा इथं पान कोंबड्या दिसल्या 2. बघूया दिसतात का. चालल्यात पळून. गेल्या उसामध्ये पळून गेल्या. इथं पाण्याचा मार्ग असल्यामुळे इथं आहेत त्या. वरच्या डोंगरामधलं गवरड आहेत ते कधी कधी खालती पिकामध्ये पण येतात. हे बघा इथं पिकामध्ये पायाचे शिक्के दिसायला बघा. गवारड्यांच्या पायाचा शिक्का आहेत. केवढं मोठं शिक्का आहेत बघा. हे असं शिक्का उठल्यात. आता हा गवारडा खालून असा इकडून फिरून आला, इथून रिटर्न गेला परत. असा इथून फिरलाय. हा इथून गवारडा फिरलाय बघा. इथं पायाचे शिक्का आहेत सगळीकडं. मोठं मोठं शिक्का आहेत पायाचे, गवारड्याच्या पायाचे आहेत. मोर एक दिसलाय बघा इथे. वरती चाललाय आंब्याच्या बागेमधनं. एकटाच आहे. मोराच्या सोबतीला कोणीच नाही. एकटाच मोर फिरालाय. थांबा दाखवतो. पलीकडे गेला तो. दिसायला की नाही माहीत नाही. नाही गेला पळून तो. तिकडे खूप लांब गेला. डोंगरावरून खालचा परिसर बघा कसा दिसायलाय. डोंगरावरती पण आता बागा झाल्यात आंब्याच्या. छोटा वाघाची मावशी आहे. हे वाघाची मावशी, जंगलामध्ये काय करालीस? हा डोळे झापून काय बघालीस? काय बघालीस ग? काय शिकार गाव ना? शिकार मिळेना आली, उंदीर मिळेना आलाय. चिकन खाणार काय? काय बोलू ना ती. म्हणे म्हणे ती शांत बसली आहे. तिथं काहीतरी शिकार आहे, त्याला ती शिकार मिळणार आहे. आणि माझ्या बोलण्यामुळे ती शिकार निघून जाईल, त्यामुळे ती माझ्यावर कदाचित चिडाली आहे. आत्ता खरा डोंगर चालू झाला आहे. आता इथनं पुढं कसरत आहे भरपूर चढायला, कारण की दम पण भरपूर लागणार आहे. कारण की असा एकदम स्ट्रेट आहे आता इथून पुढे बऱ्यापैकी. चला या माझ्याबरोबर. हे बघा हे सोन्याचं झाड आहे. सोन्याचं म्हणजे आपण दसऱ्यामध्ये जे सोनं वापरतो, आपट्याचं पान म्हणून, तेच हे झाड आहे. हे बघा हिरवगार आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा. बाकीची झाडं सगळी बऱ्यापैकी हे झालेत, पण हे झाड हिरवगार आहे. मगाशी डोंगर सुरू झाला असं वाटलं होतं, पण नाही. अजून पण इथं शेती आहे. अजून खरा डोंगर चालू झालाच नाही. इथं सगळी शेतीच आहे अजून. या शेतीमध्येच आहे मी अजून. पण आतमध्ये झाडी जास्त असली की काहीच कळून येत नाही. दिशा कळून येत नाही की काहीच कळून येत नाही. डोंगर चालू झाला आहे असं वाटतंय. इकडे एक तलाव दिसतोय बघा तर खालती. इथं तलाव आहे. आणि इथं पावसाळ्यात काम करण्यासाठी, म्हणजे पाऊस लागू नये म्हणून खूप बांधली आहे छोटीशी. गवरड्यांच्यापर्यंत पोचाय अजून भरपूर वेळ लागणार आहे. बघूया चला खोपीमध्ये काय काय. पावसाच्या दिवसामध्ये शेतामध्ये कामं करताना पाऊस आला की ह्याच्यामध्ये बसता येतं. खोप आहे बघा छोटीशी. कौलारू आहे. आणि ही जी कौलं आहेत ही खूप जुनी कौलं आहेत बघा. एकदम जुन्या काळातली कौलं आहेत. म्हणजे एकदम पूर्वी ही कौलं असायची. आता ही कौलं कुठंच बघायला मिळत नाहीत. जास्त नाहीतच कुठे असली कौले. ह्या कौलांचा प्रकार आता खूप कमी झाला. आणि या हाळमातीच्या विटा, ह्या विटा आहेत, ह्या हाळमातीच्या विटा आहेत. आत्ता बऱ्यापैकी डोंगरामध्ये पोहोचलो आहे. इकडे हे तलाव आहे आणि हा बघा समोर डोंगर.
ह्या डोंगरामध्ये आपल्याला गवरडे भेटणार. ह्या डोंगराच्या मध्ये सेंटरला जायला लागणार, मग आपल्याला गवरडे भेटणार आहेत. आता नेमकं कुठं आहेत ते काय आहेत माहीत नाही. त्यांचं एक आतमध्ये घर आहे, त्या घरापर्यंत जाऊन पोचायला पाहिजे. शोधत शोधत जावं लागणार आहे घर त्यांचं आता. आणि हे पळसाचं झाड पण हिरवंगार आहे. किती पण ऊन असलं तरी हे पळसाचं झाड हिरवंगार राहते. डोंगराच्या पायथ्याशी आता आलोय. आता इथून डोंगर चालू झाला आणि ही सगळ्या पाणथळ जागा आहे. तिथं सगळं पाण्याचा हे जास्त आहे, पाणी भरपूर असतं इथून ओढं असल्यामुळे. इथून आता डोंगर एकदम घनदाट झाडी आहे इथून पुढे. आता या झाडीमध्ये आतमध्ये जायचं गवरडं पाहायसाठी म्हटल्यावर थोडीशी भीती पण वाटाली आहे, कारण की काय सांगता येत नाही गवारड्यांचं. त्यांना जर राग आला तर पाठ पण लागतील आणि या झाडीतनं पळून यायला पण अवघडच आहे. तरी पण आपण चाललो आहे, बघूया. त्यांना काही न दिसता एकदम शांतपणे जायला लागणार. त्यांना कळलं नाही पाहिजे की मी तिथं आलो आहे असं. चला बघूया आतमध्ये गवरड्यांच्या सोबत अजून कोण कोण भेटते का बघूया, जंगली प्राणी. हा ओढा वरून आला आहे. पूर्ण ओढा सुकला आहे उन्हाळ्याच्या दिवसामुळे. पूर्ण ओढा सुकलेला आहे. पण इथं बघा अजून पण पाणी आहे, भरपूर बऱ्यापैकी पाणी आहे. म्हणजे पक्ष्यांना पिण्यापुरतं तरी पाणी इथं आहे. आणि ही मुंग्यांची सेना पण चालली आहे तिकडं पाणी प्यायला. मुंग्यांची सेना पाणी प्यायला इकडं चालली आहे. जवळपास आता अर्धा डोंगर चढून वरती आलो आणि पहिल्यांदा एक करवंदीची जाळी दिसली आहे. इथे करवंदीची जाळी आहे आणि ते पण करवंदी जास्त काय पिकलेली नाहीत. इथं एकच दिसते, एकच करवंद पिकले. हे एकच करवंद दिसलं पिकलेलं, जास्त काही पिकलेली नाही. तुझं अर्धा डोंगर चढल्यामुळे भूक पण लागली भरपूर. तसं डोंगरामध्ये यायचं असेल तर काय खायला घेऊन यायला लागत नाही खालून, सगळं डोंगर देतो आपल्याला खायला. डोंगरामध्ये कायच कमी पडत नाही खायला. थोडा वेळ लागेल, आपण मिळतोच काय ना काहीतरी. एक करवंद इथे मिळालं. बघू वरती अजून एखादी जाळी भेटली तर अजून करवंद मिळतील, पण इथं आता एकच मिळालं. पण तेवढं पण भरपूर आहे पोटाला आधार द्यायला. इथून पुढे आता खरं जंगल चालू झालं. म्हणजे इथे ते एक दगड दिसतोय बघा वरती, जंगलाचा सुरुवात म्हणजे जंगलाचा दगड आहे तो. आणि इथे एक मला फळ पण अजून एक मिळालं खायला आहे बघा, उमराचं फळ. आणि ह्या झाडीमध्ये काहीतरी गेलं पळून, पण काय होतं दिसलं नाही, फक्त आवाज आला. फळं चांगली आहेत. हे बघा आरपार. इथं हा जो दगड आहे हा राखीव जंगलांचा दगड आहे. ह्याच्यावर बरंचसं काय काय लिहिलं आहे. रिझर्व फॉरेस्ट म्हणून टाकलेलं आहे. हा 34 नंबरचा दगड आहे बहुतेक. एअर आहे 2023-24. ह्या साईडला काहीतरी दिसतंय, पण झाडी भरपूर आहे तिथं, त्यामुळे तिकडं जायचं म्हणजे थोडी भीतीच आहे. ह्या साईडनं पहिल्यांदा वरच्या साईडला जाऊया. त्या साईडला सूर्यप्रकाश थोडासा दिसाला आहे. तिथं थोडंसं मोकळं मैदान असणार आहे, कारण की गवारड्याने जे बनवलं आहे त्यांचं घर ते पण मैदानच आहे. मैदानामधून त्यांनी घर बनवले, म्हणजे कायम तिथं त्यांचा वावर असल्यामुळे मैदान बनले. आता ह्या ज्या छोट्या छोट्या वाटा आहेत, ह्या बघा, ह्या छोट्या छोट्या वाटा आहेत अशा, ह्या गवारड्यांनी बनवलेल्या आहेत, म्हणजे जंगली प्राण्यांनी बनवलेले आहेत. हेतून ते खाली उतरतात, वर जातात. ह्या वाटा ज्या गवारड्यांच्या वाटा आहेत.
त्यांच्या वाटेवरूनच जाऊया आता आपण, कारण की त्यांच्या वाटेवरूनच गेलो तरच आपल्याला त्यांच्या घरापर्यंत पोचता येणार. भरपूर चढ आहे इथून. इथून सुद्धा एक वाट गेली आहे बघा, जंगली प्राण्यांची ही वाट आहे. ही अशी पूर्ण आतमध्ये गेली आहे इकडं जंगलामध्ये. ही जी दिसायली आहे ही जंगली प्राण्यांची वाट आहे. पण आपण पहिल्यांदा वरती जाऊया, ह्या वाटानंतर शोधूया, कारण की भरपूर मोठं जंगल आहे. जंगलामध्ये तुम्ही कधी पण आलात तर खायला कधी काही कमी पडत नाही. आता खालती चढत असताना पहिल्यांदा भेटली करवंदीची जाळी, करवंदी खाल्या. त्यानंतर एक उंबराचं झाड भेटलं, उंबर पण खाल्लं. आता त्यानंतर इथं ड्रायफ्रूट मिळाले आपल्याला. हे ड्रायफ्रूट बघा, इथं ड्रायफ्रूट ह्याच्या पक्ष्यांनी खाल्लेलं आहे, त्यांनी बिया टाकून गेले तिथं. आता हे फोडून बघितलं, ह्याच्या आतमध्ये खाण्यासारखं मस्त असते. ड्रायफ्रूट आहे, दगडावरती तिने हे टाकून गेले. आता ते ड्रायफ्रूट पण खाऊया आणि जाऊया आपण वरती. जंगली ड्रायफ्रूट आहे, चला. हे चारा, ह्याला चारा म्हणतात. चारा म्हणजे नाव याचं नेमकं काय माहीत नाही. आता लई दिवसानंतर खातोय मी. याला चाराच म्हणतात बहुतेक, चारा आणि काहीतरी नाव आहे याला. जंगली प्राण्यांची घरे बघा ही आतमध्ये दगडाच्या खाली आहेत. ह्याच्यामध्ये साळींद्र वगैरे याच्यात राहतंय. आता काय आहे की नाही माहीत नाही आतमध्ये. अशी दगडांच्या खाली घरं म्हणतात. आता असणार आहे आतमध्ये काहीतरी, पण ते तसं बाहेर येणार नाही. त्याला रात्रीचं अंधार पडल्याशिवाय जंगली प्राणी बाहेर पडतच नाहीत जास्त. ह्या ज्या वाटा आहेत छोट्या छोट्या, ह्या गवारेड्यांच्या वाटा आहेत. ते गवारेडे इथून रोज जातात. आता मी विचार करत होतो की ह्या अशा काट्यामधून ते रोज ते जातात. त्यांना हे काटं लागत कसं नसतील तरी पण इथून तरी जातात अगदी. मला तर याच्यातून चालता पण येत नाही, आणि हे काटं कुठं कुठं बोचायला हे पण कळत नाही याच्यातून जाताना. हे बघा, आणि हे काटं एवढं तीक्ष्ण आहेत, काटं जोरात लागतात. हे काटं अशा वाटेतून जातात रोज गवारडे. कसं जात असतील हाच विचार करतोय मी. आणि ह्या अशा वाळलेल्या जंगलामध्ये त्यांना काय खायला मिळणार आहे? आतमध्ये अजून असेल हिरवगार थोडंफार. आणि ते तलाव दिसते बघा खालती इकडे, तलाव पण दिसते. जे त्या साईडून दाखवलं होतं तलाव, ह्या साईडून पण दिसते. वाळवीच्या मुंग्या. जंगली गाय आहे, गवारेडा आहे जंगली. जंगली गायींचा कळप आहे. जंगली गायी इथं आहेत, 2 गायी आहेत. आपल्याला इथे 2 जंगली गायी दिसल्यात. मला पाहून ते आता पुढे निघून गेल्यात. त्यांच्या पाठनं जाऊया, बघूया काय करतात. आणि ते झाडाचा पाला वगैरे तोडून खायल्यात.
मी इथं आलो हे त्यांना कळालेलं आहे, कारण की त्यांना वासाची क्षमता प्रचंड असते त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांना लगेच समजून येतं कोणी पण बाहेरचा व्यक्ती इथे आला की. त्या बघा चालल्यात 2 गायी आहेत. गवारेडं काय अजून भेटलं नाही आपल्याला, पण जंगली गायी तरी दिसल्या. आणि जंगली गायी या थोड्याशा भित्र्या असतात, त्यामुळे त्या अंगावर धावून येत नाहीत. चला पुढे जाऊन बघून येऊया त्यांना. आता एक गाय इथून धावत निघून गेली आणि ती आता माझ्या अंगावरतीच येणार होती. ह्या झुडपामध्ये लपून बसली होती आणि मला अचानक बघून ती धावत धावत पळून गेली, इकडे पळून गेली. मी घाबरून इकडे पळून जात होतो पाठीमागे, पण ती मला घाबरत होती. इथे त्यांचं घर आहे बहुतेक, कारण की इथूनच ती बाहेर आली. आता खूप वेगाने गेली इकडं धावून. थांबा बघून येऊया इथे. हे बघा, इथे त्यांचं घर असणार आहे, कारण की इथं त्यांचं शेण पण दिसतंय. म्हणजे इथे घर आहे त्यांचं, त्या गायींचं घर आहे इथं. इथूनच पळून गेली ती. हे बघा, त्यांनी इथून सारखं सारखं फेऱ्या मारल्यामुळे इथे रस्ता बनला आहे. पण इथे घरासारखं काहीच दिसत नाही. पण ती सावळीसाठी इथे थांबत असणार. आता ती इथेच थांबलेली आणि इथून उडी मारून पळून गेली. इथं सावळीसाठी येऊन थांबत असणार आहे ती. आता इथे ती येऊन बसली होती सावळीला आणि मी अचानक आल्यामुळे ती पळून गेली. पण मला माहीत नव्हतं ती इथं बसली आणि अचानकच उडी मारली. मी एकदम घाबरलो होतो, कारण की एवढ्या जोरात उडी मारली होती तिनं. मी एकदमच शांतपणे चाललो होतो, कारण की या जंगलामधून तुम्हाला शांतपणे चालावं लागतं. बाजूला आजूबाजूला कुठे आवाज येतो आहे का बघत, कारण की जंगली प्राण्यांना त्रास देऊन पण फायदा नाही. कारण की त्यांनी त्यांच्या घरामध्ये, आपण त्यांच्या घरामध्ये आलो आहे, त्यामुळे आपल्याला शांतपणे चालावं लागणार आहे. मी शांतपणे चाललो होतो, पण अचानक त्याला कळालं की मी इथून चाललो आहे, म्हणून ते घाबरून पळून गेले. आणखीन थोडे पुढे जाऊन बघूया गवारेडे भेटतात काय, कारण की आता फक्त गायी तेवढे दिसल्या, गवारेडे अजून पण दिसलेले नाहीत. पण गवारेड्यांच्यापासून मला खूप सावध जावं लागणार आहे, कारण की गायी भित्र्या असतात, त्या काहीच करत नाहीत. पण गवारेड्यांचा कळप खूप मोठा असतो आणि ते हल्ला पण करू शकतात. इथे गवारेड्यांचा कळप आहे. समोर जे झुडूप आहे त्याच्यामध्ये ते थांबले. झाडं हलतायत बघा, ती समोरची तिथं त्या झुडपामध्ये आहेत. गवारेडे मला येतात, पळून जायला लागणार आहे मला. गवारेड्यांना कळले मी आलोय. खूप मोठा कळप आहे तो, आणि त्यांना कळालं मी आलो आहे ते. त्यात पुन्हा मी एकटाच आहे, त्यामुळं काही करू शकणार नाही मी. तरी पण पुन्हा हळूच जाण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठा कळप आहे तो, त्यांना कळून चालणार नाही मी आलो आहे ते. पण त्यांनी थोडंसं बघितलं आहे मला. गवारेडं तिकडून आता मला बघितले आहेत आणि माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात. तिथं आता ते मी झाडाच्या आडाला असल्यामुळे त्यांना आता दिसत नाही. तिथं थोडंसं झुडूप असल्यामुळे मी आता त्यांच्या आडाला आहे. आता जर मी धावून जायचं म्हटलं, धावत धावत जायचं म्हटलं तर मी थकणार आहे. आता एक आयडिया करणार आहे मी, सरळ मोबाईलमध्ये जो वाघांचा आवाज असतो, तो वाघांचा आवाज चालू करणार, जेणेकरून वाघांचा आवाज जरा घाबरून ते येणार नाहीत पुढं. म्हणजे वाघाचा आवाज आता चालू करतो आणि शांत बसतो, जेणेकरून ते पुढे येणार नाहीत. कारण की ते इथं आहेत, बाजूला जवळच आहेत एकदम. मी तर आलेल्याचं त्यांना कळाले. आता वाघांचा आवाज लावून शांत बसतो, म्हणजे ते रिटर्न जातील घाबरून.
वाघांच्या आवाजाला ती घाबराल्यात बहुतेक, कारण की त्यांचा आता आवाज येतोय पायांचा. ते वरच्या साईडला चाललेत, डोंगराच्या वरच्या साईडला चाललेत हळूहळू. वाघांच्या आवाजाला घाबराल्यात ते. पण मी मगापासून एकदम बिंदासपणे चालत होतो जंगलामध्ये. आता थोडीशी भीती घेऊन चालतोय, कारण की दोनदा त्यांनी मला भीती दिली आहे. एकदा गाईने आणि त्यानंतर पुन्हा गवारेड्याने दोनदा भीती दिली आहे ह्या जंगलामधून. आणि त्यांच्या वाटा बघा, या गवारेड्यांच्या वाटा आहेत या. रोज तिने येथून फिरतात, त्यामुळे या वाटा अशा निर्माण झाल्यात. मी आता जंगलाच्या बरोबर सेंटर भागामध्ये आहे. बरोबर मध्यभागीपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आता निम्म्यापर्यंत आल्यानंतर मला दोनदा गायींनी आणि गवारेड्यांनी भीती दाखवली. आता इथून पुढे अजून थोडासा डोंगर शिल्लक आहे. आणि हे सगळं इथे बघा असे मैदान टाईप आहे. आणि कडनं सगळी झाडं आहेत, अशी कडनं सगळी पूर्ण झाडं आहेत. आणि इकडे खालती गावं आहेत. हे खालती गावं दिसालेत बघा, ही खालती गावं आहेत. आणि हे जे गवारेड आहेत ते इथं खालती तळ्याला पाणी प्यायला जातात. खालती त्यांना पाणी पेटतं, भरपूर पाणी प्यायला. तिकडं खाली जातात. मग त्यांच्या ह्या ज्या वाटा आहेत, आता मी ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या वाटेवरून चाललो आहे. म्हणजे ज्या गवारेड्यांनी बनवलेल्या वाटा आहेत त्या त्यांच्या वाटा आहेत, त्यांच्या रस्त्याने मी चाललो आहे. त्यामुळे माझ्यासाठी त्या वाटा नवीन आहेत, पण त्यांच्यासाठी तर ते एकदम जुन्या वाटा आहेत. त्यामुळे ते कसाही हमला करू शकतील माझ्यावरती, काही सांगता येत नाही. त्यामुळे आता थोडीशी भीती वाटाली आहे. म्हणून आता मी कडकडने असे जंगलाच्या एका साईडनं बाहेर पडणार आहे आणि तिकडून फिरून पुन्हा घरी जाणार. कारण की आता परत आलेल्या रस्त्याने परत रिटर्न जायला भीतीच वाटते आहे, कारण की पाठीमागच्या साईडला गवारेडं पळून गेलेले आहेत आणि मागं त्यांचा कळप आहे. त्यामुळे त्या साईडनं बाहेर पडणार नाही, उलट्या साईडने बाहेर पडणार आणि तिकडून असा घरी जाणार. तरी पण वाटेत पुढे अजून काय भेटतं का बघूया. जंगलामध्ये पुढे जायचा निर्णय घेतलेला, इकडून असं जाऊया म्हटलं होतं, पण आता ते कॅन्सल करणार. कारण की हे बघा जंगल कसं आहे, एवढं घनदाट जंगल आहे आणि ह्याच्यामधून जायचं म्हणजे कठीणच आहे, शक्यच होणार नाही आहे ते. आणि पुन्हा एखादा जंगली प्राणी पाठ लागला तर मग पळून पण जाता येणार नाही, अशी अवस्था होईल आतमध्ये. त्यामुळे इकडून नाही, पुन्हा आता जिथे आहे तिथून असं सरळच खाली उतरणार. म्हणजे पाठीमागे पण जाणार नाही, कारण की तिकडं ते गवरडे वगैरे आहेत. आणि जिथे आहे तिथून आता सरळ खाली खाली उतरत डोंगर खाली उतरायला चालू करणार आहे. कारण की आता वरती पण जाण्यात काहीच अर्थ नाही. हे असं जंगल आहे, वरती भरपूरच घनदाट आहे. मला वाटलं होतं की असा रस्ता असेल थोडंफार जायला, कारण की गवारेडं वगैरे जंगली प्राणी फिरताना रस्ता बनवलेला असतात त्यांनी, त्याच्यावरून जाता येईल असा विचार केला होता. पण रस्ता अजिबातच नाही, त्यामुळे आता पर्याय नाही आपल्याला. पुन्हा आहे त्या रस्त्याने पाठीमागे, नाहीतर मग आहे तिथून खाली डायरेक्ट उतरायचं डोंगर. इथं जंगली प्राण्याचं कुठलं तरी घर आहे. माझ्यामध्ये साळींद्र वगैरे असणार याच्यामध्ये. इथं एकूण 3 बिळं आहेत, इथं 2 आहेत आणि त्या साईडला 1 आहे. म्हणजे इकडून जर त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला कोणीतरी, म्हणजे एखादं छोटं दुसरा प्राणी, त्याला खाणारा एखादा प्राणी असेल, त्यानं पकडण्याचा प्रयत्न केला, तर पळून जाण्यासाठी म्हणून त्याने तिकडून रस्ता केला. आणि इथून ही अशा त्याच्या गुहा आहेत. आतमध्ये गुहा आहे मोठीच्या मोठी, 2 गुहा इथं आहेत आणि 1 गुहा त्या साईडला आहे. आणि ह्या त्याच्या वाटा आहेत, तो इथून बाहेर पडून एवढ्या परिसरामध्ये फिरत असते. इथं देखील कुठल्या तरी जंगली प्राण्याचं घर आहे. हे बघा, इथं माती उकरलेली दिसते. बघूया इथे काय दिसते काय. काही दिसत नाही इथं, पण त्यांच्या पायवाटा इकडून दिसतात. भरपूर पायवाटा आहेत इथून त्यांच्या. समोरून जाऊन बघूया.
डोंगर पोखरून त्यानं घर बनवलं इथे. कोण आहे घरी? कोण नाही आहे बहुतेक. कोण आहे घरी? घरी कोण आहे काय? पण इथे माशा भरपूर दिसाल्यात. एवढ्या माशा आहेत म्हणजे मधमाशांचं घर आहे की काय, की डुकराचं घर आहे? बहुतेक नाही, मधमाशांचं घर असू शकणार नाही, किंवा अस्वलाचं घर, काय माहित नाही कोणाचं आहे. कोण बाहेर येत नाही. कोण आहे घरी? हॅलो? कोणीच नाही घरी. जंगलामध्ये सुद्धा प्राण्यांचे रस्ते जे आहेत, हे आपण जसं घाटामध्ये रस्ते बनवतो त्या पद्धतीने रस्ते असतात. त्यांचे रस्ते त्यांचे वळणावळणाचे असतात, जेणेकरून त्यांना उतरायला सोपं जावं. जर असं स्ट्रेट खाली रस्ता कधीच त्यांचा नाही. आता हे जे रस्ते आहेत त्यांचे, आता इथून हा रस्ता त्यांनी असा माग पाडलेला आहे आणि इथून पुन्हा खालती असा फिरवलेला आहे. म्हणजे आपण जसं घाटामध्ये रस्ता वळवतो तशा पद्धतीने त्यांनी आपलं पण रस्तं वळवलेलं आहे, जेणेकरून त्यांचा बॅलन्स व्यवस्थित राहावा यासाठी त्यांनी ते बनवलं असणार आहे. म्हणजे प्राणी देखील आपल्यापेक्षा कितीतरी हुशार आहेत बघा. जंगलामध्ये त्यांनी परफेक्ट आधी रस्ता आपलं बनवलेलं आहे. पूर्वीच्या काळी जंगलामध्ये राहण्यासाठी अशा पद्धतीने घरे बांधली जायची बघा, दगडांच्यापासून. आता हे जंगलामधलंच घर आहे आणि आतमध्ये ह्या बहुतेक चुली आहेत. खूप जुनं घर आहे. आता कायच नाही आहे त्याचं वरचं छत. ह्याला वरती लाकडी छत वगैरे बांधून असं मस्त घर असायचं. ह्या दगडांच्या 3 चुली, इथं एक आहे, 3 दगडं लावून चूल बनवलेली असते. ही चूल आहे. आता एक कोपरा सगळा पडला आहे पूर्ण. हे जंगलातलं घर आहे. आता लोक सगळी गावामध्ये राहिल्यापासून जंगलामधली घरं सगळी पडून गेली आणि इथं छोटंसं हे बनवलं आहे, काहीतरी ठेवण्यासाठी वगैरे बनवलं इथं. हे जंगलातलं घर आणि हे दरवाजा. हा पूर्ण डोंगर उतरून खाली आल्यानंतर हे तलाव आहे. ह्या तलावामध्ये ते गवरडं पाणी प्यायला येतात रात्रीचं. फक्त पाणी प्यायला इकडे येतात तलावामध्ये. भरपूर बदक आहेत. जंगलातलं गवारेडं संध्याकाळच्या वेळी इथे ह्या पाणवट्यावरती पाणी प्यायला येतात. वरून खाली येतात ते पाणी पिण्यासाठी. जंगलामध्ये फिरून मला पण तहान लागली भरपूर. इथलं पाणी पिऊया आता मस्तपैकी.